ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मन, मेंदू आणि मनगट तुमच्या ताब्यात असेल तर यश निश्चित। युवराज पाटील, हलकर्णी महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव व पारितोषिक वितरण। मन, मेंदू आणि मनगट तुमच्या ताब्यात असेल तर यश निश्चित मिळेल। बौद्धिक, शारीरिक आणि सामाजिक ज्ञान महाविद्यालयीन स्तरावरती घेणं महत्त्वाचं। स्वतःचा बाप हा आपला हिरो होय। कष्ट केल्यानंतर अंगाला येणारा घाम जगातला सर्वात महागडा परफ्यूम आहे। स्वतःची लायकी आणि पात्रता सिद्ध करा। तुमच्या आयुष्यातील फक्त 6 वर्ष स्वतःसाठी द्या। या 6 वर्षात सातत्याने वाटचाल करा म्हणजे तुम्ही आयुष्याचे वजीर बनाल, असं मत सुप्रसिद्ध व्याख्याते आणि लेखक युवराज पाटील यांनी व्यक्त केलं। ते हलकर्णी तालुका चंदगड येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडिंग्लज पोलीस उपविभागीय अधिकारी रामदास इंगवले उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावर चंदगड पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, संचालक उत्तम पाटील, कार्यकारी संचालक मनोहर होसूरकर, वामन खांडेकर, मल्लिकार्जुन मुगेरी, गुलाब सिंग पुरोहित, प्राचार्य डॉक्टर बी.डी. अजळकर, राजकुमार पाटील, बाबूराव पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नॅक समन्वयक प्राध्यापक डॉक्टर राजेश घोरपडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश विशद केला। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी.डी. अजळकर यांनी अहवाल वाचनातून महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला। यावेळी चंदगड तालुक्यातील युवक व युवतींनी विविध क्षेत्रात केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला। वार्षिक स्नेह संमेलन निमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी रेखाटलेल्या सुंदर अशा रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले। पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी विविध पदाधिकारी, पालक वर्ग, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक पी.ए. बोभाटे व प्राध्यापक दिव्या पाटील यांनी केलं, तर आभार स्नेह संमेलन प्रमुख प्राध्यापक एस.एन. पाटील यांनी मानले। महानकर न्यूजसाठी प्रकाश रायनापुरे, चंदगड।